रात्रीचा 7:12. हे बघ दुष्ट दुमना, तू करू शकत नाहीस माझा सामना, त्यामुळे तू आल्या पावली माघारी हो ना, अन्यथा माझ्या गदा प्रहाराने शरीराच्या चिंध्या उडतील अशी तयारी तू ठेव ना. मी काही भेकर नाहीये. तुझ्याकडे गदा आहे तर माझ्याकडे धनुष आहे. धनुष. मी तुझ्या कंठाचा वेध घ्यायला क्षणभरही मागे पुढे बघणार नाही. हे दुष्ट धुमना, जरा ऐक ना, माझं ना महत्वाचं काम चाललंय इथं. तू बैठकीत नाही तर वरती जाऊन प्रॅक्टिस कर. आणि अजून एक, जे काही रडतोयस ना घाणेरडं, ते बंद कर पहिला. मी कधी रडलो? म्हणजे जो आवाज येतोय तो माझा आहे का? या स्क्रिप्ट मध्ये असं कुठे लिहिलंय सांग की मला रडायचंय? जसं की तू ऍडिशन काही घेतच नाहीयेस. मी रडत नाहीये आणि माझी लिंक तोडू नकोस. आय ऑडिशन. शट अप. उशी खाली कोण रडत बसणार आहे रे? रडणारा माणूसच आहे कशावरून? ऐक ना, तू जरा शांत बस. आवाज कुठून येतो हे बघू दे पहिले. अगं छाया, का रडतेस तू? आदित्य, ही तर छाया आहे. ए छाया, काय झालं? छाया, अगं तू खालती का बसलीयस आणि एकतर तू अंधारात का बसलीयस? थंडी नाही का वाजून येते? उठ 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 उठ. वर बस, वर बस. बस 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 इकडे. छाया शांतवाणी सांग मला काय झालंय. अगं टेन्शन का घेते तू? मी आहे ना. तू आहेस म्हणून ती जास्ती टेन्शन घेतीये. हो छाया, कर तू पण चेष्टा कर माझी. ए छाया, तू शांत हो, मी पाणी घेऊन आलो. छाया, आता शांत बस. अजिबात नाही रडायचं. काय झालं ते डिटेल्स मध्ये बोल. छाया, मला एक सांग, कोणाशी भांडण झालं असेल ना, दो त्याला खवडी. तू सांग फक्त मला. आदित्य, अर्धवट ऐकून काहीही बोलू नकोस. इतर ती सांगत नाहीये काय झालं आणि तुझं ते भलतच. धर तू पाणी पी. धर. तू तर काही बोलला नाहीयेस ना? मी नाही, तू सांग. मी कशाला काय करू? नाही बोल. तू बोल. नाही ना, बोल बोल बोल, तूच बोल. नाही तू बोल, मी फक्त ऐकते. सगळं गुंता करून ठेवलाय. छाया, आमचं काही चुकलंय का ग? कोणाचं काहीच नाही चुकलं. माझ्या हातून खूप मोठी चूक घडलीये. फायनली काहीतरी बोलली बाबा ही पोरगी. छाया बाळा, मला एक सांग, तुझं काहीतरी चुकलंय की नाही? मग आता मी काय म्हणतो, आम्ही तुला केलं माफ, संपला विषय. आता तरी सांग काय झालंय. एक मिनिट, तिचं ऐकून तरी घेऊयात ना काय झालंय ते. एकदम तू माफ केलं असं कसं म्हणतोस? ऐक ना, छाया म्हणल्यावर काय चुकली असेल ती? दोरीवरने याचा टॉवेल पडला असेल तिच्याकडनं चुकून, नाही ते एखाद्या शर्टावर भाजी सांडली असेल. दुसरं काय असणार आहे? तू सगळं ठरवणार आहेस का? तिला सांगू देत ना काय झालंय. काय झालंय छाया? कोणी काहीच अर्थ काढू नका, कारण माझ्याकडून ना अशी चूक घडलीये जी मी कोणाला सांगू पण शकत नाही. आणि तुम्ही ना माझ्यावर दबाव टाकू नका. मी जाते. आपण काय दबाव टाकला? तू शांतच बस. छाया, काय झालं ग? माझ्याकडनं काय? ए छाया, छाया, तिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना ते कळलं पाहिजे. ते योगितांनी आपल्याला सांगायला हवं ना. सस्पेन्स फिल्मच्या सस्पेन्स सारखा सस्पेन्स ठेवलंय तिने सगळं. अरे पण म्हणून त्यांना फरक थोडीच पडतो. ती बिचारी कधी कोणाला पलीकडे सरक असं सुद्धा म्हणत नाही. उलट होता येईल तेवढी मदतच करत असते. आपण तरी त्यात कशाला पडायचं की ती कुठून आली आहे, कशी आली आहे?
आणि प्रत्येकाचीच गोष्ट नसते रे सांगण्यासारखी. काही पुस्तकं बंद असतात तेच बरं असतं. ए बघ भारती, थट कुठं तरी लका आमच्या लॉपेक्षा तुझी भाषा जडी. जर सोप्या भाषेत बोलत जा की, ते आपल्यासारखं बंद पुस्तकं, बंद कपाट, मनाची कवाडं असलंच सगळं. हा, आणि आमच्यासारखी सामान्य माणसं पण राहते तिथं, याचा जरा विचार करत जा ना. तू स्वतःला सामान्य म्हणून घेतोयस, हाच तुझा मोठेपणा आहे. मी नाही सामान्य, हे सामान्य. डॉक्टर तसं नाही, आपलं सोप्या भाषेत सांग ना, एवढंच माझं म्हणणं. काही का असे ना तिची गोष्ट, पण आपण आत्ता त्यात न पडता तिच्या आत्ताची अडचण जाणून घेण्यावर भर दिला पाहिजे असं मला वाटतं. पॉइंट आहे. पण मी काय म्हणतो, एक आपण- मिनिट, तू ना खा तरी नाहीतर बोल तरी, पण तू जेवण झाल्यावर कसला खातोयस रे? कसलं खातोय ह्याच्यापेक्षा जेवण झाल्यावर का खातोय हे प्रश्न महत्वाचा नाही का? बरं, का खातोयस? तू कुठे जेवलास डॉक्टर? हॉस्पिटलच्या कॅन्टीनला. मग भावड्या, तू माझं नाही दुःख समजू शकत. एवढा असेल ना मग स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून घ्यायचा. आदित्य उद्यापासून हाच बनवेल आणि आपण बसून खाऊ आणि याला नावं ठेवू. मग कळेल याला नावं ठेवणं किती सोपं आहे ते. हाय का आता तुम्हाला अंगावर जोडून घ्यायचं, त्याला मी काय बोलणार? कारण मी तुमच्या जेवणाला नावं नाही ठेवली. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता पोटाला आहे ना छायच्या जेवणाची सवय झाली, त्यामुळे दुसरं कोणी बनवलं ना की जेवणात मजा येणं झाली. पण आजच्या जेवणाचं म्हणाल ना तर जरा मीठ कमीच होतं. तुझ्यासाठी ना आपण विदाऊट सॉल्ट बनवत जाऊ, तू वरून घे असं घालून. एवढं सोपं असतं ना तर सगळ्या जणी सुगरणी झाल्या असत्या. पण मिठाचा अंदाज आला ना, निम्मा स्वयंपाक तिथंच झाला. म्हणून तर छायाचा हात कोण धरू शकत नाही. आणि मग जा विचार तिला काय झालंय ते. आम्हाला नाही सांगितलं, किमान तुला तरी सांगेल. तुला काय वाटतंय माझी एवढी आपदा झालं मी काय गेलो नसे ना? गेलतो मी तर तिचं आपलं एकच, योगित आल्यावर मी सांगणार जे काय ते, माझ्याकडनं लय मोठं पाप झालंय, माझी चूक झाली, या त्या कुन्नू बुन्नू असलंच चाललंय तिचं. बरं, मी म्हटलं आता योगिता उद्या सकाळी येणार आहे, तर म्हटलं जवळ ते हाय आपण इथं तवर तिला धीर द्यावा, नाहीतर उद्या आपलं कायमचं जेवण बनवायचं. पण योगिता गेली कुठे? अरे ते कॅफे असोसिएशनचं सेमिनार्स आहेत काही, तिकडे गेली. आणि मला खरंच वाटतंय ती येऊस तोपर्यंत आपण गप्प राहणं त्यातच हुशारी आहे. काय आपल्याला माहित नाही काय नाही, ती आल्यावर सांगेल सगळं. आता काय करणार? छायानं खाल्लंय का काही? नाही रे, काहीच खात नाहीये. तिला प्लेट नेऊन दिली, ती पण तशीच पडली. निदान तिला दूध तरी गरम करून द्यायला पाहिजे. डॉक्टर, आता आम्ही सगळ्यांनी आहे ना तिच्या समोर हात टेकला. तू एक काम कर, तू जा आणि समजवतो, तुझा ऐकल ती जा. मी काय म्हणतोय, जसं ज्यूस आणि दुधामधून औषध देतात तसं आपण औषधामधून ज्यूस किंवा दूध देऊयात. गणलो का थोडं? आयुष्यच गणलंय तुझं. छाया ऐक ना, आपण खूप दिवस झाला असं एकत्र बसून गप्पा मारलेल्या नाहीत. आज निवांत बसून गप्पा मारू. मला काहीच नाही बोलायचंय, मला झोप आली, मी जाते. अगं ऐक ऐक तरी, मला योगिताचा फोन आलेला मगाशी. म्हणजे महत्वाच्या विषयासंदर्भात बोलत होती. ती म्हणले की सगळ्यांशी बोल आणि मग कळव. योगिताचा खरंच फोन आला होता? हा, हो. मगापासून तिला फोन करते, माझं कसं नाही लागलं? अगं रेंज मध्ये नाहीये ती. तिनं मगाशी बाजूला येऊन मला कॉल केलेला. माझ्याबद्दल काही विचारलं का तिने? आणि महत्वाचा विषय काय? अगं तेच तर सांगायचं आहे. आता इथं असं जिन्यात बसून सांगणार आहे का? चल बसून बोलू, चालेल ना तुला? चल.
तर छाया, महत्वाचा विषय हा आहे की योगिताचा फोन आलेला आणि ती म्हणत होती की मी इथं नाहीये तर छाया तुम्हाला चहा वगैरे करून देते ना. तर मी म्हणालो की नाही, छाया चहा नाही देते आम्हाला बनवून. आणि तिनं चहाची आठवण काढली आणि आम्हाला सगळ्यांनाच चहाची आठवण झाली. आणि मग आम्ही सगळे म्हणालो की छायाच्या हातचा चहा. हा वाह, सेम असंच म्हणाल. तर आम्हा सगळ्यांच्या वतीनं तुला एक रिक्वेस्ट होती की आत्ता जरी आपण जेवलो असलो तरी तू तुझ्या हातचा चहा बनवावास. हा म्हणजे आम्ही तुला मदत करू, पण तू कॅप्टन ऑफ द शिप. आणि यु नो संचिता पण आज चहा पिणार आहे. मी येस. हो 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 घेणार ना. मी तेच म्हणाले, मला पण आज छायाच्या हातचा चहा प्यायचा आहे. हे बघा, मी एवढी पण बालिश नाहीये. आणि मला कळतंय तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना, पण मी माझ्या पापाची कबुली योगिताला दिल्याशिवाय आणि तिने मला माफ केल्याशिवाय माझं कशातच मन नाही लागणार. मी जाते. छाय बस बस, तुला नाही बनवायचं चहा, नको बनवू. पण आमच्याबरोबर बसून चहा तर पिशील ना. तुम्हाला मगाशी काय म्हणली होतीस, तुझं डोकं जरा ठणकतंय म्हणली होतीस का नाही? मग आपण आहे ना मस्तपैकी आल्याचा चहा बनवू, गरमागरम. आणि आपल्यात तू सोडून चहा दुसरं कोण बनवतं? आद्या. माझा काय संबंध? संबंध कसा नाही? अरे तुम्हाला मगाशी वर म्हणला नाही साहेब, छायानं जरी मला चहा बनवून दिला नाही तरी मी छायासाठी चहा बनवणार म्हणलाच का नाही? मी म्हटलो म्हणला. असं. हो हो हो. थोडं विसरायला होते आजकाल. छायाचा हातचा गरम चहा मिळत नाही ना आजकाल. विसरतो सगळं. ऑडिशन पण विसरलो काल. बरं, जातोयस ना चहा बनवायला? हो जातो. कसं बनवतो. चांगला आलं टाक रे. हा किसून. छाया, काय झालंय नक्की? माझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. अगं पण हेच सारखं बडबडत बसणार आहेस का? काय झाले हे सांगणार आहेस का? तुझा उपवास मोडलाय का? ते मी फक्त योगितालाच सांगणार, बरोबर ना? हम्म. अरे हीच कॅसेट रिपीट मोडवर लावून ठेवली आहे सकाळपासून. मी फक्त योगितालाच सांगणार. मग आपण का टाइम वेस्ट करतोय? हिचा पण आपला पण. तू गप ग जरा. छाया ऐक, मी काय म्हणते, जराशी आहे ना अशी बारीक मध्ये हिंट तरी दे ना, मग त्याच्यावर ना आम्ही ओळखतो. म्हणजे तोपर्यंत चहा पण येईल. सांग. सिच्युएशन काय, तुला काय सुचतंय? तू वकिलाला शिकू नको, गुड केस मधनं कन्क्लुजन कसं काढायचं. मान्य आहे हा वकील साहेब. छाया, हिंट दे ग, हिंट दे. सगळं ओळखून टाकतील आपले वकील साहेब. नाही बघा, मी आधीच सांगितलंय, उद्या योगिता आल्यावर सांगेन मी तिला सगळं. आणि आता तुम्ही माझ्यावर दबाव नका आणू. बरं ठीक आहे. बरं मला सांग छाया, तुला काही कशाची भीती वगैरे वाटते का? किंवा दडपण येते, श्वास वाढतोय किंवा काय अस्वस्थ वाटतंय? तसं काहीच नाही होतंय, पण ना माझं मन मलाच खातंय, माझ्याकडून चूक घडली म्हणून. अगं चूक बरोबर या गोष्टी सगळ्या मान्यवर असतात. आता समजा तू आम्हाला सांगितलंस की नक्की काय झालंय, तर आम्ही तुला मदत करू शकतो ना की चूक काय बरोबर काय हे सगळं ठरवण्यात. पण ती चूकच आहे, मला माहितीये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अटेन्शन. चूक बरोबर सोडा आणि चहा घ्या. चूक बरोबर सोडा आणि चहा घ्या. कारण चूक बरोबरच्या पुढे चहा असतो आणि चहाच्या पुढे चूक बरोबर असं काहीही नसतं. चाय. आदित्य, छान ऍक्टिंग करतेस तू. माहिती मला थोडं गणलंय आता, पण आत्तापुरतं ठीक आहे. ओके, घ्या चहा घ्या. छाया जी, कैसा लगा मेरा चाय? इसमें आला भी डाला है. चव काय वेगळीच लागते रे. वेगळी जरा, अरे लयच वेगळी लागते. ड्रिंक विथ कोल्ड फ्लेवर लागते काहीतरी घाणेरडं. अगं ते आलं फ्रीज मधनं काढलं होतं म्हणून थोडं लागत असेल कोल्ड फ्लेवर. छान तर लागते की. कुठे काय
बेस्ट झालं एकदम. तू कोणत्या भांड्यातलं दूध वापरलंस? फ्रीज मधला दुसरा कप्पा होता ना तिथलं. अरे ते ताक होतं. काय ताकाचा चहा केलायस तू? काय रे, तरीच म्हटलं हा जण्या एवढा पातळ दूध का देतो आजकाल. काय? प्लेज नाही प्लेज नाही, रिक्वेस्ट करतो प्लेज. योगिता आल्याशिवाय मी कोणाला काहीच सांगणार नाही. अरे तिला सांगायचं नाहीये तर कशाला फोर्स करतोय? योगिता येईल आता तेव्हा कळेल काय ते. अरे डॉक्टर बाबा तो विषय मी कालच सोडलाय. सोडलायस ना विषय, मग का मागं लागलायस तिच्या? अरे डॉक्टर मला चहा पाहिजे. रोज हिच्या आजच्या चहाची सवय लागली मला. नाही पिला ना की सकाळ झाल्यागतच वाटत ना मला. अरे आता तिला चहा करून द्यायचा नाहीये आपल्याला, त्याला आपण तरी काय करणार? मित्रा चहाचं राहू दे रे, पण या सुदामाच्या हातचे पोहे तरी खाशीलच ना. नको, तू कलियुगातला सुद्धा मेस मित्रांच्या जीवावर उठल्याला. चहात ताक कोण टाकतं रे? आदित्य, ज्यांना खायचं ते खातील. आणि तसंही हॉटेल्स ओपन झाले असतील ना आता, जाऊन खावेत पोहे. मला चालतील हं. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या सुदाम्यावर. थँक्यू. सिद्धे साहेब तुला ग खा पोहे तू डॉक्टर. पण मी परवाच पेपरमध्ये न्यूज वाचली होती, एका डॉक्टरचा फूड पॉयझन मृत्यू. नाही, तुझ्या ज्ञानात आपली भर म्हणून सांगितलं. बाकी काय नाही. थँक्यू माझ्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल. आली बाबा एकदाची न्याय देवता. आली आली हा आली आली आली. छान येणार आता मला. काय काय झालं? काय तू रडतीयस का? एकच दिवस गेले होते ना मी बाहेर. कोण काय बोललं रे माझ्या पोरीला? अगं तुझ्या पोरीला कोण काय बोललं नाही. सगळ्यांच्या डोक्याचं बजे केलंय तिनं. मी पाप केलंय, मी पाप केलंय, मी योगिता आल्यावर सांगणार, योगिता आल्यावर सांगणार, एवढीच कॅसेट रिपीट मध्ये लावली तिने. कसलं पाप? तूच विचार तिला. विचार बाबा एकदाच विचार. काय सांगायलाच तयार नाही काही. थांब थांब छाया, काय झालं इकडे बघ. हा तू का रडतीयस? ते जाऊ दे, तू ये इथे बस बस ये. छाया काय झालंय? हे बघ मी आली आहे ना, आता सांग ना. हा का रडतीयस तू? मला माफ करशील ना? पण अगं सांग तर आधी काय झालंय. पण करशील ना माफ नक्की? बरं केलं माफ. हा सांग ना प्लीज. तू परवा महाबळेश्वरला जाताना ना काउंटरवरची कॅश होती 7,800 रुपये. ती माझ्याकडेच होती. मग पडले का पैसे? नाही पडले नाही. कॅफेवरून घरी येताना ना एक नवीन फ्रेमचं दुकान होतं. तिथे मला ना गणपतीची फ्रेम खूप आवडली. 200लाच होती. स्वस्त होती म्हणून मी घेतली. घरी आल्यावर परत कॅश मोजली तर 7,400 रुपये होते त्यात. मला वाटलं 200ला 200ची नोट ना चिटकून गेली असेल त्याच्याकडे. मी परत दुकानात गेले पण तो नाही म्हटला. तरी फ्रेम पण माघारी नाही घेतली. तुझ्या कष्टाचे पैसे मी हरवले ना. साधी माझी छायुडी. हा एवढ्या गोष्टीसाठी एवढं रडतं का कोणी? अगं 200 रुपयांसाठी एवढा त्रास करून घ्यायचा का? पण तुझ्या कष्टाचे पैसे होते ना ते. आपल्या कष्टाचे होते राणी. मी एकटी काम करते का कॅफेवर? तुझा हक्क नाहीये त्यावर. आणि तूच म्हणालीस ना स्वस्तात होती बाप्पाची फ्रेम. मग असं समज की 400 रुपयाचीच होती ती फ्रेम. हा तू म्हणायला म्हणशील माझंच मन मला खाते आता. मग एक काम कर, ते जे गिल्ट आहे ना मनातलं ते खाऊन टाक. अगं
तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर सोपवून जाते ना कॅफे मी, हो की नाही? तू एक काम कर, माझ्या पगारातून ना 400 रुपये कापून टाक. थांब, 400 नाही पूर्ण 4000च कापते. नाही नाही एवढं नको. मला लागणार आहेत खरंच या महिन्यात पैसे. 4000 नको कापू. हे तुम्ही काय दात काढताय? मी इतक्या लांबून आले, जर चहा तरी विचारा मला. हा विचारणार. योगे, तुझ्यासाठी एक स्पेशल चहा. तू बासुंदीचा ऐकलाय का नाही? आपल्याकडे एक कार्यकर्ता आहे जो ताकाचा चहा बनवतो. हे काय नवीन? ताकाचा चहा? घ्यायचंय नाही. छाया, तुला पाहिजे का ताकाचा चहा? फक्त 200 रुपये. दौल्या, लास्ट टाइम साठी खरंच सॉरी. आज पिऊन बघ. नाही नको, मला नको तुझा चहा. अरे बाटलीतल्या दुधाचा आहे, एकदा पिऊन तर बघ. मी तर म्हणतो आपण जना शेटला सांगून देऊ की तुझं दूध बंद उद्यापासून. हे बाटलीतलं दूध घेत जाऊ आपण. पिऊन तर बघ यार एकदा, खरंच छान झालाय. असं आहे काय? हो ठीक आहे, दिली तुला एक संधी. येस. पी पी पी. मोगऱ्याच्या फ्लेवरचा आहे का? वास मस्त येतोय. अरे ब्रँडेड दूध आहे. एक मिनिट. आदित्य, तू बेसिन जवळची बाटली उचललीस का? हो. त्याच्यात फिनाईल होतं. हो.